तर आता मारुतीनगर सांबरा रोडमध्ये हे विहिरीमध्ये सापडलेलं आहे. करते आणि अगोदरच बुट्टी सोडले त्याच्यावरती बसलेला आहे. कोणाला दिसलं आहे साप? म्हणजे केव्हा दिसलं? आज दिसलं? म्हणजे हे पाण्यात असं येत जात होतं काय? म्हणजे आजच दिसलं? रोज बघता तुम्ही? काय नाव कसं म्हटलं तुमचं सर? मडिवाळा. हे तर तुम्ही स्थानिक इथंच राहायचे? हां हां. एक सर्व्हिसमॅन. अच्छा, चांगली गोष्ट आहे. तर सरांच्याकडेच मी कॅमेरा देईन आणि आपण त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करूया. आणि पाण्यामध्ये आत गेला तर आपल्याला काय करता आलं नसतं, पण सापामध्ये कधीही काय सांगता येत नाही. आणि तो असा आरामात पहिल्या ह्याच्यामध्ये सापडला. आत गेल्यानंतर तिथे प्रॉब्लेम आला असता. आणि तो अतिशय रागीट असल्यामुळे असा प्रकार तो चावायला येतो. अतिशय अणकुचीदार दात असतात प्रत्येक सापांच्या तोंडात. चावल्यानंतर हा विषार नाही आहे, पण मोठ्या प्रमाणात तिथं आग पडते किंवा जलन होते मोठ्या प्रमाणात. आणि हा बिनविषारी जरी असला तरी अतिशय रागीट साप आहे. आपण कधी कधी सरमिसळ करतो की विषारी साप तेवढेच चावतात, असं काही नसतंय. हा बिनविषारी साप असला तरी सर्वाधिक रागीट साप आहे. याच्यावरती आम्ही वेगळे व्हिडिओ बनवलेत. अतिशय आक्रमक साप. खोल्या मैदानात जेव्हा ह्या सापांना पकडला जातो तेव्हा त्याला पकडणं कठीण असं लक्षात घ्या. नाग होणं सापापेक्षाही ते कठीण आहे, कारण हा साप उड्या घालत जातो आणि चावण्यासाठी आक्रमक असल्यामुळं मोठ्या प्रमाणात अटॅक करू शकतो. अशा प्रकारे आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता. आणि त्यामुळे ह्याला पकडणं मोठं जिकारीचं आहे. आणि सर्पदंश ह्या सापाचे मोठ्या प्रमाणात होतात. कवड्या नावाचा साप जो आहे किंवा हा साप आहे बिनविषारी आहे, आपल्याला माहिती करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आडवी तुळी ह्याच्यावरती विखुरल्यासारखे पट्टे असतात. ग्रे रंगामध्ये काळसर ह्याच्यावरती बारीक रेघ आहे. आणि खालील बाजूला तांबूस रंगाचा हा साप अतिशय सुंदर दिसतो, पण तेवढाच आक्रमक. खरं तर फणा उगारल्याचा पण कधी कधी दिसतो, कारण तोंड असं मोठं झाड करतो. नवीन सर्पमित्रांना कदाचित माहिती आहे, पण आपल्या आजूबाजूला हे साप असतात, पाणथळ ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात. आणि त्यामुळे काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही सुद्धा असं पकडताना त्याला म्हणजे अशा प्रकारे पकडावं लागतं. आणि तो मोठ्या प्रमाणात चावण्यासाठी कसा अटॅक करतो आपण पाहू शकता. खरं तर माझ्या पिशवीतून मी त्यांना वेळोवेळी पकडत असतो किंवा माझी पत्नी तुम्ही बघत असता. आणि पिशवीतून पकडसुद्धा कधी कधी तो मोठ्या प्रमाणात अटॅक करतो, तेव्हा त्याचे दात अणकुचीदार मोठ्या प्रमाणात लागतात. अतिशय हे देखो अशा प्रकारे तो स्वतःला पण हे करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कशा प्रकारे तो अटॅक करतो आपण बघू शकता. आणि त्यामुळे त्याला पण त्रास होत असतो खरं तर, कारण त्याचे दात अतिशय लहान असतात. आणि जेव्हा धोक्याची सूचना मिळते, हा सापातला फरक प्रत्येकाला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारण 2-2.5 वर्षे वयाचा हा साप असायला हरकत नाही. पाणथळ ठिकाण त्याला फार आवडतात. बेडूक त्याचं मुख्य खाद्य आहे, लक्षात घ्या. आणि आपण आपल्या आजूबाजूला असताना भिण्याचं कारण नाही आहे, पण आपल्याला माहीत नाही ते मोठा प्रॉब्लेम येतो, कारण हा चावल्यानंतर लोक घाबरतात. पण थोडासा आपण प्रयत्न केला की आपण याला ओळखू शकतो. अशा प्रकारे विचित्र प्रकारचे डिझाईन त्याच्यावरती असतात. लहानसे डोळे, वरील बाजूला त्याच्या नाकपुड्या असतात. आणि डोळ्यापासून 2 रेघा ओढलेल्या दिसतात. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला असतो. खरं तर 60-70 हा अंडी घालतो, म्हणजे आपल्याला पटणार नाही. देखिए इस तरह से मारुति नगर सांबरा रोड यहाँ पर मैं हूँ, और 6 क्रॉस आता है. और यहाँ पर ये सांप कुएं में गिरा था. उन्होंने वहाँ पर एक टोकरी छोड़ी थी, उसका सहारा लेके उसको हमने बाहर निकाला है. ढूरिया जाति का सांप, चेकर्ड किलबैक कहा जाता है. बड़े पैमाने में मिलता है. नागधामन में के बाद ज़्यादा तादाद में मिलने वाला सांप है. बहुत ही आक्रामक, खतरनाक
लेकिन विषैला बिल्कुल नहीं है। ये तो बिना वजह काटने वाला सांप ऐसा कहा जा सकता है, क्योंकि नज़दीक है, आप नहीं देखते, हाथ पाँव पड़ने से पहले ही अगर डर के अटैक कर सकता है। नाक, घुनस से, करंट से भी ज़्यादा, मतलब सबसे गुस्से वाला सांप, लेकिन विषैला बिल्कुल नहीं है। लेकिन ये आपको पता हो गया कि ये विषैला नहीं है तो आपको आसानी हो जाएगा। कुछ उसकी हरकतें जो है, ये सांप इस तरह से हलचल करता है कि जैसे उड़ रहा है, आप अचानक कभी देख पाते हैं। ये देखो, इस तरह से घूमता है, उसके पूंछ कट कर देता है पकड़ने के बाद, इस तरह से हरकत करता है। अपने स्त्राव से एक विशेष प्रकार का चमड़ी से स्त्राव निकालता है, शौच करता है, पूंछ कट कर सकता है, यानी पकड़ने के बाद भी इस तरह से पकड़ने वालों को भी तकलीफ देता है। आम इंसान को दिखाई देता है तो जलांग लगाकर काटने आता है। मुंह इस तरह से फैला लेता है कि बस नाग है, किसी को भास हो जाता है। इसके मेंढक इसका पसंदीदा खाना है, और कुएं में गिरना, आस पड़ोस के पानी की जगह है, वहाँ पर ही दिखाई देना ज़्यादा संभव रहता है। तो आप संभल के रहना ज़रूरी है। ये सांप काटेगा तो डरने की ज़रूरत नहीं, मतलब अभी ये पता होना ज़रूरी है। देखिए, नॉन पॉइजन बाइट में सबसे ज़्यादा बाइट इस सांप के होते हैं, तो ये जानकारी रखने की हमेशा कोशिश कीजिएगा। हमारे हाथ में जब सांप रहते हैं तो कान हमारी तरफ, आंखें इसको पहचानने में लगनी चाहिए। आप अगर पहली बार हमारा वीडियो देख रहे हैं तो सब्सक्राइब जरूर कीजिएगा। इस तरह की जानकारी आप तक पहुंचाने के लिए लोगों को शेयर कीजिएगा ये वीडियो, ताकि लोगों तक पहुंच सके। ये वीडियो पसंद है ऐसे उम्मीद करते हैं, वीडियो ज़रूर लाइक कीजिएगा। यहाँ पर रुकता हूँ, आप सभी का यहाँ पर मैं शुक्रगुजार हूँ जो आप इतना देर तक हमारे साथ बने रहे। अब इसको मैं इस तरह से बंद करता हूँ। और सर ने भी काफ़ी अच्छा, मतलब ये सांप को अंदर ना जाए, क्योंकि कुएं में अंदर जाता है तो सांप हम कुछ नहीं कर सकते, ये उन्होंने ख्याल रखा और सोच के फ़ोन किया। वो खुद भी निकाल सकते थे, लेकिन इस तरह से वो हरकत कर सकता था, वो कंपाउंड के अंदर है तो वो भी उनको दिक्कत थी, इसलिए उन्होंने मुझे बुलाया और ये सांप आसानी के साथ मिल चुका है। आप हमारे साथ बने रहे, इसलिए धन्यवाद। यहाँ पर रुकते हैं, शुक्रिया। आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।